श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. धार्मिक ग्रंथानुसार भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला आणि या दिवशी भगवान शंकरांचा शिवलिंगात अवतार झाला. महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले काही उपाय तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवून आणू शकतात. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणाऱ्या महाशिवरात्रीला तुम्ही कोणत्या वस्तू दान करू शकता? महाशिवरात्रीला या 4 गोष्टींचे दान करा. एक म्हणजे तुपाचे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा लेप लावल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. याशिवाय या दिवशी तूप दान केल्यास तुमचा त्रास टळू शकतो. तुमचे तसेच तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील दूर केली जाऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे दुधाचे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला दुधाने अभिषेक करणे अत्यंत शुभ मानले जाते. जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी दूध दान करतो त्याच्या कुंडलीतील अशक्त चंद्र बलवान होतो आणि त्या व्यक्तीला मानसिक शांती मिळते. तिसरी गोष्ट आहे काळ्या तिळाचे दान करावे. महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करावे. काळे तीळ दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पत्रिकेतील पितृदोषही दूर होतो. याशिवाय काळ्या तिळाचे दान केल्याने तुमचे प्रलंबित काम पूर्ण होण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर चौथी गोष्ट म्हणजे कपडे दान. महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे दान केल्याने तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट दूर होते, घरातील धनाची वाढ होते, कर्जमुक्ती होते आणि भगवान शंकरांची कृपाही होते. महाशिवरात्रीला स्वार्थ सिद्धी योग. महाशिवरात्रीला स्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. स्वार्थ सिद्धी योगात शिवाची उपासना केल्याने त्याचा विशेष आशीर्वाद मिळतो. आर्थिक लाभ आणि कार्यसिद्धी यासाठी सर्वार्थ सिद्धी योग विशेषतः शुभ मानला जातो. या शुभ योगात कोणतेही नवीन काम, व्यवसाय किंवा नोकरी सुरू केल्यास शुभ परिणाम देणारे मानले जाते. भगवान शिवाला या गोष्टींनी अभिषेक करा. महाशिवरात्रीची उत्सवाच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा करताना शिवलिंगाला मधाने अभिषेक करणे शुभ असते. असे केल्याने भक्तांच्या सर्व कार्य, जीवनात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात आणि भगवान शंकरांचा आशीर्वाद कायम राहतो. शिवरात्रीच्या दिवशी दहीहंडीने भगवान शंकरांचा रुद्राभिषेक केल्याने आर्थिक क्षेत्रातील सर्व अडचणी दूर होतात. शिवाला उसाच्या रसाने अभिषेक केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. भगवान शिवाला अभिषेक करताना ओम पार्वती पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे केल्याने जीवनात कुठल्याच गोष्टीची कमतरता पडणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा. तुमचे मत कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद फ्रेंड्स. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.